सुस्वागतम. दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विनू आणि सावी रूममध्ये खेळत असतात, तर सावी दोरीवरून उड्या मारत असते. ते बघून विनू म्हणतो की सावी, मी खेळू का? तर सावी म्हणते की नको रे विनू, तुझा पाय दुखेल. विनू म्हणतो की फक्त एकदा खेळू दे ना सावी. तर सावी म्हणते की मला त्यासाठी आता आईला विचारावा लागेल. विनू विनवण्या करत म्हणतो की प्लीज सावी, फक्त एकदा खेळू दे. तर सावी म्हणते ठीक आहे आणि तिच्याकडील दोरी सावी ही विनूकडे देते. तर विनू दोरीवरून उडी मारू लागतो. एवढ्यात विनूचा पाय घसरून विनू हा खाली पडतो आणि विनूच्या पायाला दुखापत होऊन खूप त्रास होऊ लागतो. तेवढ्यात पळत सिंधू तिथे येते आणि सिंधू म्हणते की काय झालं? तर सावी म्हणते की आई, मी त्याला सांगत होते तरीसुद्धा त्याने उडी मारली. तेव्हा सिंधूचे लक्ष त्या दोरीकडे जाते. तेव्हा सिंधू विनूला समजावते आणि म्हणते की विनू, अरे तुला खेळायची खूप इच्छा आहे, पण अजून तू पूर्णपणे बरा झाला नाहीयेस. त्यानंतर सिंधू ही विनूला हात लावते, तर विनूला खूप ताप आलेला असतो. तेव्हा सिंधू म्हणते की विनू तू इकडे ये आणि विनूला बेडवर झोपवते. तर आता सावी इकडे पळत पळतच विनूची मोठी आजी अशी हाक मारत काकूकडे येऊ लागते. तर तो आवाज ऐकून काकू म्हणते की हा आवाज आता परत माझ्याकडे कशाला येतोय? तर सावी दरवाजात येताच काकू ही दरवाजा बंद करते. नाराज होऊन सावी ही सिंधूकडे येते आणि म्हणते की मी विनूच्या आजीला निरोप देऊ शकले नाही आई, कारण मी दरवाजात जाताच त्यांनी दरवाजा बंद करून घेतला. सिंधू म्हणते की ठीक आहे सावी, पण त्याला बरं लागलं ना, त्यानंतर तुम्ही मस्तीही करायची नाही आणि खेळायचं सुद्धा नाही बरं का. त्यानंतर काकू ही लगेचच विनूच्या बेडरूममध्ये येते आणि विनू झोपलेला बघून घाबरतच काकू म्हणते की अगं सिंधू, काय झालं विनूला? आणि त्यासाठीच तुम्हाला सावीकडे निरोप द्यायला पाठवलं होतं का? तेवढ्यात राघव आणि मधू पाठीमागून तिथे येतात आणि विनू झोपलेला बघून धावतच मधू ही विनूकडे येते आणि विनूचा ताप चेक करते. तर विनूला ताप आलेला बघून मधू म्हणते की सिंधू, तुम्हाला फोन का नाही केलास? तेव्हा काकू म्हणते की अगं ही कुठल्या तोंडाने तुला फोन करील? काकू म्हणते की ह्या सिंधूमुळेच विनूला ताप आलाय. काकू म्हणते की ही डॉक्टर असूनही माझ्या नातवाला कशी ट्रीटमेंट देते? त्याला चालता येत नसूनही डॉक्टर त्याला चालवायला कशी लावू शकते आणि त्यामुळेच त्याला ताप आलाय. तर काकू ही सिंधूला बोलू लागते आणि म्हणते की आता या सिंधूची अजिबात ट्रीटमेंट नकोय. तेव्हा राघव काकूला समजावू लागतो आणि म्हणतो की काकू, मला नाही वाटत की विनूला ताप आलाय आणि या ट्रीटमेंटचा काही संबंध आहे. काकू म्हणते की नाही नाही, आता ही बाई विनूची अजिबात ट्रीटमेंट करणार नाही आणि सावीला घेऊन काकू ही सिंधूला जाण्यासाठी सांगते. तेव्हा राघव हा काकूला समजावतो आणि म्हणतो की डॉक्टर, मला एक सांगा ना, विनूसाठी हे दुखणे एवढं सिरियस नाही आहे ना? तर राघव म्हणतो की त्याच्यासाठी जर काही वेगळे औषधं आणायचे असेल तर मला सांगा, मी घेऊन येतो. तेव्हा काकू म्हणते की एक मिनिट. काकू म्हणते की तू अजून इथे का उभे आहेस डॉक्टर? तू लगेच तुझ्या मुलीला घेऊन इथून निघून जा. तेव्हा राघव म्हणतो की काकू, तू समजावून घे, आत्ता विनूला डॉक्टरांची गरज आहे आणि डॉक्टर सिंधू इथे आहेत. तर इकडे आता सावीला सर्व आठवत असते. आपण कसे आजीला बोलवायला गेलो आणि आजीने कसा दरवाजा लावला, एवढं सगळं होऊनही आजीने कसे आपल्या आईला जबाबदार धरले. यामध्ये आईची काहीही चूक नसताना यांनी आपल्याला घराबाहेर जायला सांगितलं. हे सगळं आठवून आता सावी पळतच तिच्या बेडरूममध्ये जाते आणि रडू लागते. तर पाठीमागून सिंधू तिथे येत म्हणते की सावी, चला बरं बॅग भरायला लागा. आणि काय झालं, तू रडतेस का? सावी म्हणते की आई, ती डेंजर काकू तुला का बोलते, तुझी काही चूक नसताना सुद्धा, आणि तूही तिला का रागवत नाहीयेस? तेव्हा सिंधू ही सावीला समजावते आणि म्हणते की सावी, तू अगं लहान आहे, या गोष्टीत लक्ष घालू नकोस. आत्ता तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. त्यानंतर लगेचच सावी ही सिंधूला मिठी मारते. तेव्हा सावीला मिठीत घेऊन सिंधू विचार करते की आत्ता हे मला जे बोलले यांचा माझ्यावरती राग नाहीये, तर यांचे माझ्यावरती ते प्रेम आहे, हे आता सिंधूला बरोबर समजते. सिंधू विचार करते की माझ्यामुळे या घरातील सर्व माणसे दुखावली गेली, त्यामुळे आता राघव मला सपोर्ट नाही करणार, मला माहीत आहे. सिंधू म्हणते की विनायकसाठी, त्याला बरं करण्यासाठी आपण इथे आलोय, तो बरा झाला की पुन्हा आपण आपल्या घरी जाऊ, असा आता सावीला मिठीत घेऊन सिंधू विचार करते. सिंधू म्हणते की काकू जरी मला बोलली तरी आता मलाच काहीतरी करावं लागेल. इकडे आता काकू, मधू आणि राघव हे मोठ्या डॉक्टरांना कॉल करत असतात, पण ते काही फोन उचलायला तयार नसतेत. तेवढ्यात राजश्री तिथे म्हणते की अरे राघव, लागला का डॉक्टरांना फोन? राघव म्हणतो की आई, त्यांना फोन केला होता मगाशी, क्लिनिकमध्ये 2 पेशंट आहे, तेव्हा त्यांना ट्रीटमेंट करून आलोच असे ते मला म्हणाले. तर काकू म्हणते की बरं, विनूचा ताप उतरला का? राजेश्री म्हणते की नाही काकू, अजून मला
मी त्याची दृष्ट काढली. काकू म्हणते की अख्ख्या घराची दृष्ट काढायला हवी. मी इथे पुस्तक वाचत बसले होते ना तेव्हा विनू ठीक होता. काकू म्हणते की विनू सारखा सारखा त्या मुलीसोबतच असतो आणि म्हणूनच तो आजारी पडतोय असं मला वाटतंय. काकू म्हणते की मला दुसरं काही माहीत नाही. उद्यापासून ही डॉक्टर माझ्या विनूच्या आसपासही नको. ही डॉक्टर माझ्या विनूची अजिबात ट्रीटमेंट करणार नाही. तेव्हा राघव आणि मधू हे इकडे तिकडे बघू लागतात. इकडे आता सिंधू ही विनूचा ताप चेक करते आणि विचार करते की विनूला सध्या ताप आहे, याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवायला आहे पाहिजे. पण आता मी काय करू, कारण या वेळेला मला किचनमध्ये सुद्धा जाता येत नाहीये. त्यानंतर तिथेच असलेल्या मग्ग्यातलं पाणी घेऊन सिंधू विनूच्या डोक्यावर पट्टी ठेवते. तेवढ्यात रेश्मा सिंधूने ती पट्टी ठेवलेली बघते आणि काकूकडे येत म्हणते की विनूला बरं नाही आहे का. तर काकू म्हणते की आत्ता समजतंय का तुला. तर रेश्मा म्हणते की आत्ताच मी त्याच्या बेडरूम समोरून आली. तर काकू म्हणते की तुला त्याच्या बेडरूम समोरून येऊन तिथे थांबण्याची काय गरज होती. रेश्मा म्हणते की मी सहजच तेथून जात होते, विनू काय करतो हे मी बघायला गेले, तर तिथे आत्ता काय बघितलं सांगू का मी. तर काकू म्हणते की लांबण कशाला लावते, सांग ना आता. रेश्मा म्हणते की मी तिथे बघितलं की सिंधू विनूच्या डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. ते ऐकून काकूला राग येतो आणि मोठ्याने काकू म्हणते की डॉक्टर सिंधू सावंत. तर ती हाक आता सिंधूला ऐकू जाते. तर पुन्हा काकू ही जोराने सिंधूला हाक मारते. तर सिंधू तिथे येते. तेव्हा काकू म्हणते की डॉक्टर सिंधू सावंत, तुम्ही इथे असताना विनूला कसा ताप आला, ताप यायला नकोय. तर सिंधू म्हणते की तो लहान आहे आणि वातावरणाच्या बदलामुळे कदाचित हे झालं असेल. तेव्हा राजश्री काकूला समजावते आणि म्हणते की वहिनी आता ही बोलायची वेळ नाहीये. तर काकू लगेच सिंधूला म्हणते की स्वतःला व्यवस्थित काम करता येत नाही आणि त्याचं खापर आमच्यावर फोडताय हे डॉक्टर. बोट करत काकू म्हणते की तूच त्याला चुकीचं औषध दिलं असेल. तेव्हा सिंधू म्हणते की मी अभ्यास करून डॉक्टर झाले, कॉफी करून नाही. तर काकू आणि राघव हे सिंधूकडे बघू लागतात. तर सिंधू तेथून आलेच म्हणून निघून जाते. तेव्हा काकू म्हणते की डॉक्टर म्हणून या सिंधूवर माझा अजिबात विश्वास नाहीये. तर काकू राघवला म्हणते की मी माझ्या एका नातवाला गमावलंय आणि आता जर माझ्या विनायकला काही झालं तर मी अजिबात ऐकून घेणार नाही. तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात आणि राघव लगेचच डॉक्टरांना विनायककडे घेतो. तेव्हा डॉक्टर हे विनायकला तपासतात, त्याचे डोळे बघतात आणि तपासून डॉक्टर म्हणतात की विनूच्या पायाची ट्रीटमेंट सुरू आहे का. राघव म्हणतो हो आणि राघव विनायकची ती फाईल डॉक्टरांना दाखवतो आणि विचारतो डॉक्टर काही सिरियस आहे का. तर डॉक्टर म्हणतात की हो, थोडंसं काळजी करण्यासारखंच आहे. राजश्री म्हणते की डॉक्टर विनायकला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं का. राघव म्हणतो तसे असेल तर आपण करू शकतो. डॉक्टर म्हणतात की एवढं काही झालेलं नाही आहे, तुम्ही काळजी करू नका, हा व्हायरल फ्लो आहे, तेव्हा तो पुन्हा उलटू शकतो. तेवढ्यात सिंधू तिथे येते आणि डॉक्टर सिंधूला बघून म्हणतात की डॉक्टर सिंधू तुम्ही इथे. तर राघव म्हणतो की हो, ॲक्च्युली त्याच विनायकची ट्रीटमेंट करतात. डॉक्टर म्हणतात की मग तुम्ही मला का बोलावलं इथे, त्या तर एकदम चांगल्या डॉक्टर आहेत. तर डॉक्टर म्हणतात की मी काही औषधं तुम्हाला लिहून देतो, डॉक्टर सिंधू त्याला रेफर करतीलच. तेव्हा डॉक्टर म्हणतात की मिस्टर राघव, मी तुम्हाला सजेस्ट करतो की लहान मुलांना शक्यतो एकाच डॉक्टरांची ट्रीटमेंट द्या. डॉक्टर तेथून निघून गेल्यानंतर लगेचच राघव हा सिंधूकडे येतो आणि हात जोडून म्हणतो की डॉक्टर सिंधू, मगाशी काकू तुम्हाला बोलल्या त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. आणि राघव हात जोडतो. एवढ्यात विनू हा शुद्धीवर येतो. लगेचच काकू विनायकला म्हणते की विनायक तुला काही हवं आहे का. तर राघव सुद्धा विनू शेजारी बसतो. त्यानंतर आता विनू उठून उभा राहतो आणि कॉटवरून खाली येतो. तर हसतच मधू ही खूप खुश होते आणि विनूला आपल्या मिठीत घेण्यासाठी हात पुढे करते. पण लगेचच मधूचा हात डावलून विनू हा सिंधूकडे बघत सिंधूकडे चालत येतो आणि प्रेमाने सिंधूला मिठी मारतो. तेव्हा ते सगळे बघून मधू, राघव आणि काकूला मोठा धक्का बसतो. तर प्रेमाने सिंधू ही विनूला आपल्या मिठीत घेते. त्यानंतर आता दिवाळीच्या दिवशी पाडव्याला आता मधू ही तिचा राघवने गिफ्ट दिलेला हार बॉक्समधून घेऊन येते आणि तो बॉक्स ओपन करताच त्यामध्ये हार नसतो. तेव्हा मधू म्हणते की यामधला हार कुठे गेला. तर रेश्मा म्हणते की आपल्या घरामध्ये काही बाहेरचे माणसं राहायला आले नाही का. तेवढ्यात पोलीस तिथे येतात आणि राघवला म्हणतात की तुमच्या घरातून चोरीसाठी आमच्याकडे तक्रार केली होती. तर लगेचच काकू बोट करत सिंधूकडे बघत म्हणते की चोरी यांनी केली. तेव्हा इन्स्पेक्टर हे सिंधूकडे बघतात आणि सिंधूला म्हणतात की तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. लगेच सिंधू ही पोलिसांसोबत
जाऊ लागते. तर आता काकूने चोरीचा आळ सिंधूवर घेतलेला असतो आणि पोलिसांना बोलवून आता सिंधूला पोलीस घेऊन जात असते. तेव्हा आता सिंधू ही आता पुढे कोणते पाऊल उचलणार आणि राघव आता सिंधूला सोडून खरे सत्य आता राघव समोर येताच आता राघव कसा मधूला फाट्यावर मारून सिंधूला आपले बनवतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.